थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण कुठं निघालोय. तर आपण निघालोय श्री क्षेत्र यमाई देवी मंदिर औंधे येथे. चला तर मग, आपलं गाव आपली माणसं या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी लवकर निघालो आणि मंदिराजवळ पोहोचलो. पार्किंगची प्रशस्त जागा होती, त्याच्यामुळे गाडी पार्क करायला काय अडचण आली नाही. पण तरी पण तुम्हाला निघताना सकाळी लवकर निघा, कारण गाडी पार्किंगची अडचण झाली तर गाड्या खाली म्युझियमजवळच लावाव्या लागतात. सोबत जर वयोवृद्ध माणसं असतील त्यांना पायऱ्या चढून आणणे अवघड होते. गाडी पार्क करून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला. या मंदिरातल्या आख्यायिकेनुसार औंधासूर नावाचा एक राक्षस होता. तो प्रजेला खूप त्रास द्यायचा. त्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी श्री ज्योतिबा मदतीला आले, परंतु या बलाढ्य राक्षसाची शक्ती पुढे त्यांची शक्ती पण कमी पडू लागली आणि त्यांना स्वतःच्या दिव्य स्मरणातून कळलं की औंधासूर राक्षसाचा वध हा आदिमायेच्या हातून होणार आहे. म्हणून त्यांनी आदिमायेस ए माये अशी हाक मारली. ज्योतिबांनी घातलेली साध ऐकताच आदिमाय आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. यमाई देवीने राक्षसाचे युद्ध केले आणि त्याचा वध केला. त्या ठिकाणी त्याने वरदान मागितलं की परिसराचं नाव औंध म्हणून ओळखलं जाईल, असंही सांगितलं जातं. शिव पार्वती यांचे एकत्रित पूजन जाणारं रूप म्हणजेच यमाई. यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतारही मानलं जातं. महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे म्हणजेच मंदिरे आहेत. परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावर असलेले हे मंदिर यमाई देवीचे मूळगमस्थान मानले जाते. या ठिकाणास मूळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाई देवी व्यतिरिक्त मूळपीठ देवी म्हणून ओळखलं जातं. यमाई देवी मोठ्या संख्येने मराठी कुटुंबाचे कुळदैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. देवीच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे. तसेच यमाई देवीच्या मंदिराच्या चारही बाजूला शिखरावर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या आवारातच अतिशय नाजूक नक्षीकाम केलेले आणि सहज फिरवता येणारे दगडी खांब आहेत. असे मानलं जातं की जेव्हा भक्त या खांबांना फिरवतात तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते. त्यामुळे या खांबांना इच्छापूर्ती खांब असंही म्हटलं जातं. हा खांब केवळ एक दगडी स्तंभ नसून भक्तांच्या श्रद्धेचे आणि आशेचे प्रतीक सुद्धा आहे. मंदिर परिसरात दगडी स्तंभावर आधारित चौकोनी आकाराचे मंडप आहेत. या स्तंभावर सुद्धा सुंदर कोरीव शिल्पे, नर्तकी, देवता, प्राणी, फुलांची नक्षी दिसते. तिथं पूजा, आरती आणि यात्रेदरम्यान भजने किंवा कीर्तनाचे कार्यक्रम होतात. प्रवेशद्वाराजवळच उंच दीपमाळा आहेत. काही ठिकाणी गणेश, नंदी आणि इतर देवी देवतांचे लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत केलेली आहे. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे चुनखडी किंवा सिमेंट न वापरता केवळ दगडाच्या तुकड्यांनी एकमेकात घट्ट बसवलेले बांधकाम. त्यामुळे मंदिर अजूनही मजबूत आणि अखंड उभे आहे. मंदिर औंध गावाच्या जवळ उंच डोंगरावर बांधलेले आहे. डोंगरावर चढण्यासाठी 400 ते 500 पायऱ्या आहेत आणि त्यासुद्धा सगळ्या दगडात कोरलेल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार देवीचे मंदिर पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्व दिशेकडे तोंड केलेले आहे, जे ऊर्जा आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. नंदीची मूर्ती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच म्हणजेच गर्भगृहाकडे तोंड करून बसलेली आहे. देवीच्या मंदिरासमोर नंदी बसवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, कारण यमाई देवीला पार्वतीचे स्वरूप मानले जाते आणि पार्वतीचा सहचर
म्हणजेच महादेव, त्यामुळे नंदीला येथे स्थान दिले आहे. नंदीचे तोंड थेट देवीच्या मूर्तीच्या दिशेने आहे. याचा अर्थ भक्त आणि देवी यांच्यात नंदी हा एक मूक साक्षीदार आहे आणि भक्तिभावाचे प्रतीक सुद्धा आहे. मंदिरासमोर फोटो काढण्यासाठी उभ्या असलेल्या आजींना बघून साक्षात नवदुर्गांचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. मंदिराच्या भिंतींच्या काही ठिकाणी सिंह, मकर आणि हत्ती यांची शिल्पे आहेत. सिंह देवीचे वाहन, हत्ती स्थैर्याचे प्रतीक, तर मकर पाण्याच्या देवतेशी निगडीत आहे. काही मूर्ती काळानुसार झिजल्या असल्या तरी त्यांच्या मूळ कोरीव रचनेत प्राचीन वैशिष्ट्य टिकून आहे. परडी मंडप ही जागा सभा मंडपाच्या बाहेरील खुल्या अंगणात म्हणजेच गर्भगृहाच्या समोरच्या प्रशस्त दगडी चौथऱ्यावर असते. काही जण याला देवीची परडी मंडप असेही म्हणतात. समोर दिसणारं शिल्प काही लोकांच्या मते औंधासुराचं शिर आहे, पण ते औंधासुराचं शिर नसून देवीचं सप्तमातृ रूप आहे. तर काही ठिकाणी देवीचं डोकं असलेली मूर्ती म्हणजेच तांदळा पूजला जातो. तांदळा म्हणजे नेमकं काय हे आपण पुढे पाहू. दक्षिण दरवाजातून यायचं असेल तर तुम्हाला गाडी भवानी संग्रहालयाच्या पार्किंगमध्ये लावून तिथून पायऱ्यावरून यावं लागतं. पायी चालत यायचं असेल तर सकाळी किंवा तिन्ही सांजेला या, त्यामुळे आजूबाजूचे दृश्य चांगले दिसतात. देवीचे दर्शन व्यवस्थित घ्यायचं असेल तर उत्सव यात्रा टाळाव्यात आणि लवकर यावं. दक्षिण दरवाजातून आत जातानाच उजव्या बाजूला पूजेच्या साहित्याचं दुकान आहे. तिथं तुम्हाला सर्व साहित्य मिळेल, अगदी नारळाचे तोरण सुद्धा. मंदिरात फोटोग्राफी आणि मोबाईल वापरायला बंदी आहे, पण तुम्हाला देवीचं दर्शन घडवायचं होतं म्हणून रिस्क घेतलीच आणि मोबाईल हातात ठेवून मंदिरात प्रवेश केला. समोर दिसतोय तोच तो देवीचा तांदळा, त्याच्याबद्दल आपण मगाशी बोललो होतो. इथलं दर्शन घेऊन पुढे यमाई देवीच्या दर्शनाला गेलो. यमाई देवीची मूर्ती कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपलं गाव आपली माणसं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.